पोरी आज बिड्डा बनवा का मस्तपैकी चमचमीत असा. कुकर घ्यायचा, त्यान 2 पल्या तेल टाकायचा, तो तापत ठेवायचा. मग त्यान जिरा टाकायचा, जिऱ्याला जरा उरून द्यायचा ना. मग 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची, कापलेला कांदा टाकायचा, ठेचलेला लसूण टाकायचा आणि मग चमचा घ्यायचा आणि मग तेलात कांदे आणि लसणाला गरागरा फिरवायचा इकडून तिकडं. जुरूक नरम झाला ना कांदा लसूण बघायचा कसा झाला आहे तो ना. मग त्यांना हळद टाकायची अर्धा चमचा, हळदीला पण गरागरा फिरवायची जराशी ना. मग त्या 2 चमचे मसाला टाकायचा, मसाला पण कांद्यात मस्तपैकी गरागरा फिरवायचा. मग टमाटा टाकायचा कापलेला, खरा मीठ टाकायचा चवीनुसार. मग निसलेला 1 कप ना बिड्डा टाकायचा त्यात, बिडा. मग कोथिंबीर टाकायची ना. मस्तपैकी बिड्ड्याला आणि कोथिंबीरीला त्या मसाल्यांना गरागरा फिरवायची. मग कुकरावर ढाकण ठेवायचा, ढाकणात ना 1 ग्लास भर पाणी टाकायचा का. आणि मग जाळ कमी करायचा, मंद का काय त्या गॅस. आणि मग जुरूक टायमात बघायचा करपलाय का काय. आपण पाणी नाही टाकला ना त्यान, मग ना ढाकणातलंच थोडासा पाणी टाकायचा का त्यात आणि ढाकण परत तसंच ठेवायचा ना. परत जुरूक टायमात ना बघायचं बुरबुर आल्या उकल आलाय ना. मग ढाकणातला सगळा पाणी टाकून द्यायचा. बघायचं कसं जाड पातळ, मला तर असाच पाहिजे ना. मग ना कुकराचं ढाकण लावायचा ना. माझा तर कुकर शिट्टी दी नाही, सुरू करायला लागला झाला का मी लगेच उचकीते आणि बघायचा शिजला का काय. असा मस्तपैकी चमचमीत बिड्डा झाला आहे आता तयार. मला असंच ना सरसरीचं बिड्डा आवडतो. मग काय त्या मस्तपैकी असा बिड्डा झालेला.